नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न घेत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत. कारण पोलीस भरतीला रिपीटेड प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत, म्हणजे एकाच भरतीला 10-10 वेळा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण हे रिव्हिजन घेत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा आणि पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून मिळतील. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली आहे, तर ती कोणत्या जिल्ह्याची आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, आणि हा 2021च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा 2021ची पोलीस भरती पण 2023 या वर्षी विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर कोल्हापूर हे आपलं उत्तर होईल. प्रश्न लक्षात ठेवायचा मित्रांनो, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? 28वी महानगरपालिका विचारलेली आहे. तर 28वी महानगरपालिका ही जी आहे ही इचलकरंजी या ठिकाणची आहे, किंवा इचलकरंजी जी आहे ती नगरपालिकेतून महानगरपालिकेमध्ये कन्वर्ट झाली आणि ती झाली पहा 5 मे 2022 मध्ये. आणि ती विचारले की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ती आहे पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. यावरती आपल्याला जर बायचान्स 2025ला असाच प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला 29वी महानगरपालिका यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण 28 वर आपल्याला 2023 मध्ये प्रश्न विचारले होते आणि 29वी महानगरपालिका यावरही आपल्याला 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं, 29वी कोणती आहे? 29वी आहे जालना महानगरपालिका. 28वी कोणती आहे? इचलकरंजी, पण ती आहे पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर किरकोळला विरुद्धार्थी शब्द आहे पहा घाऊक. आणि मित्रांनो, असेच आपल्याला 200 विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गावासाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा, महत्वाचा प्रश्न आहे. गावासाठी डायनॅमिक नकाशा ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मांडणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर पहिलं राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर बिहार हे जे राज्य आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. कशासाठी? तर गावासाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न जशाच तसे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. कारण आपण हे जे प्रश्न आहेत हे जुन्या प्रश्नपत्रिकेमधीलच घेतलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्प मुदतीची भरती होत आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 2022 ला सुद्धा विचारण्यात आला, 2023 ला सुद्धा विचारण्यात आला आणि 2024 ला जी झाली त्यामध्ये सुद्धा हा विचारण्यात आलेला आहे. भारत सरकारच्या कोणती अशी योजना आहे की त्या योजनेअंतर्गत संरक्षण दलामध्ये अल्प मुदतीची भरती होत आहे? तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर अग्निवीर ही जी भरती आहे पहा ही मित्रांनो 4 वर्षासाठी घेतली जाते. म्हणजे जर तुम्ही आता जॉईन केले तर 4 वर्षानंतर तुम्हाला एक प्रकारे रिटायर्ड केलं जातं आणि ही जी आहे यालाच अल्प मुदतीची भरती असं म्हटलं जातं. आणि ही होत आहे आपल्या संरक्षण दलामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अग्निवीर. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा या ठिकाणी स्थापित केले गेले? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण यावरती लक्षात ठेवा, आपल्याला 2021च्या भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि 2023च्या भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा, सातारा हे जे ठिकाण आहे, सातारा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील पहिलं मेगा फूड पार्क बनलेलं आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की सातारा या ठिकाणी बनलं असून ते कोणत्या वर्षी बनलं? तर ते बनलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4, मार्च 2018 मध्ये. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप मित्रांनो महत्वाचा आहे. मार्च 2018 हे आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने
केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे, कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स वरचा इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. पहा, तुर्की आणि सिरिया या देशामध्ये भूकंप झाले आणि ते भूकंप झाल्याच्या नंतर भारताने हेल्प करण्याचं त्यांच्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं, म्हणजे मदत करण्यासाठी. तर त्या ऑपरेशनचं नाव होतं, पहा, ऑप्शन क्रमांक 2, तर ऑपरेशन दोस्त हे जे आहे हे ऑपरेशन राबवलं होतं, किंवा ही मोहीम जी आहे ही राबवली होती. कशासाठी राबवली होती? तुर्कीमध्ये आणि सिरियामध्ये जो भूकंप झाला तर त्या भूकंपाला मदत करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा यांनी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पहा, नीरज चोपडा हे जे आहेत तर यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक देखील पटकावलेलं आहे. तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर भालाफेक खेळाशी संबंधित आहेत. पहा, नीरज चोपडा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्रिकेट यावरही खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेत आहे. पहा, जे ICC क्रिकेट वर्ल्ड कप झाला, पहा 2024चा, जो की T20 वर्ल्ड कप होता, तर यावरती आपल्याला महत्वाचे 10 ते 15 प्रश्न असे तयार होतील की त्यामधील हमेशा आपल्याला 2 ते 3 प्रश्नही विचारण्यात आलेले आहेत. कारण 2024च्या प्रत्येक भरतीमध्ये, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वर्ल्ड कप 2024च्या T20 वरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, निळा लिटमस अम्लरीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात काय फरक पडेल? पहा, निळा लिटमस पेपर जर अम्लारी धर्म पदार्थामध्ये किंवा द्रावणात जर बुडवला तर त्याच्या रंगामध्ये मित्रांनो कसल्याही पद्धतीचा बदल होत नाही, म्हणजे तो निळा जर बुडवला तर तो निळाच राहतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा प्रश्न थोडासा नोट करून घ्यायचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला TCS आणि IBPS या दोनही पॅटर्न मध्ये एक वेळा विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे? पहा, पुष्कळ द्रव्य मिळणे. पहा, हा प्रश्न महत्वाचा आहे. वाक्प्रचार म्हणी यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा जो वाक्प्रचार आहे तो आहे, पहा, ऑप्शन क्रमांक 2, तर उखळ पांढरे होणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी खेळाडू आतापर्यंतची कोणती ठरलेली आहे? लक्षात ठेवायचं मित्रांनो, वुमेन प्रीमियर लीग सुद्धा सुरू आहे, तर त्यामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा, ऑप्शन क्रमांक 3, तर स्मृती मानधना ही जी क्रिकेटपटू आहे तर ही आतापर्यंत वुमेन म्हणजेच महिला प्रीमियर लीग मध्ये ठरलेली सर्वात महागडी खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? पहा, या ठिकाणी नाही असं आहे, म्हणजे कोल्हापूर पोलीस परिक्षेत्र आहे तर त्यामधील खालीलपैकी कोणता घटक नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, पहा, पर्याय क्रमांक 4, तर सोलापूर शहर हा जो पोलीस घटक आहे तो कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये येत नाही. त्यामध्ये पहा, सातारा आहे, सोलापूर ग्रामीण आहे आणि सांगली ग्रामीण देखील आहे, पण सोलापूर शहर जे आहे ते येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेला आपल्याला पुरस्कार यावर्षी महत्वाचे प्रश्न हे विचारले जातात, त्यामध्येच हा एक प्रश्न आहे, पहा, सर्वात पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? तर ते आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, पहा, भारतीय व्यापारी स्पर्धेमध्ये डॅश यांच्यात 3 युद्धे झाली होती, त्याच युद्धाला कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तर खालीलपैकी असं कोण आहे की त्यांच्यामध्ये 3 युद्ध झाली होती आणि ते जे युद्ध आहेत त्यांना कर्नाटकचं युद्ध म्हणून ओळखलं जातं? याविषयी मित्रांनो महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, पहा, MPSC मध्ये सुद्धा, त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी हे जे असे प्रश्न आहेत हे आपल्याला जे स्टेट बोर्डचे पुस्तक असतात, पहा, स्टेट बोर्ड, तर त्या पुस्तकामधील हे प्रश्न आपल्याला जशाच तसे घेण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा, इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये, पहा, इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये 3 व्यापारी युद्ध झाले होते, तर त्या युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटले जाते? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. जेवढ्या काही स्पर्धा असतात त्यामध्ये मराठी व्याकरण मित्रांनो हे हमेशा घेतलं जातं आणि मराठी व्याकरणावर सुद्धा आपण एक सिरीज घेतलेली आहे. त्या सिरीजची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारे जे अविकारी शब्द असतात तर त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. कारण मित्रांनो ही जी आहे ही उभयान्वयी अव्ययाची एक महत्वाची व्याख्या देण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी यांना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? यावरती मित्रांनो 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. प्रश्न असे आपल्याला विचारण्यात आले होते की भारतातील सर्वात पहिली मुख्यमंत्री कोण होती? तर लक्षात ठेवा, सुचेता कृपलानी ह्या भारतामधील सर्वात पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या होत्या. तर त्या ज्या आहेत ह्या उत्तर प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3, तर उत्तर प्रदेश या राज्याच्या त्या महिला होत्या आणि त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तसेच भारतातील पहिल्या मुख्यमंत्री देखील त्या ठरलेल्या होत्या. यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो पहा, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती महिला मुख्यमंत्री झाल्या? तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 0 म्हणजे एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. यावरती मित्रांनो अजून एक प्रश्न लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे सर्वात पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे जे आहेत हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री हा जो प्रश्न आपण घेत आहोत हा प्रश्न आपण सप्टेंबर 2024 मध्ये घेत आहोत. म्हणजे सध्या कोण आहेत? तर एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचे, करंट अफेअर्स नुसार हे प्रश्न बदलत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य खालीलपैकी कोणते बनले आहे? देशातील पहिले राज्य जे की डिजिटल बँकिंग करणारे. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर केरळ हे जे राज्य आहे हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे की ज्याने डिजिटल बँकिंग सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार आहे पहा, मक्ता असणे किंवा मक्ता असते. पहा मक्ता असणे असा शब्द आहे, तर मक्ता असणे याचा योग्य अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर एकाधिकार असणे किंवा अधिकार असणे म्हणजे त्याला आपण म्हणतो मक्ता असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचे, जागतिक वन दिवस हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 1, तर 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिन साजरा केला जातो. आणि मित्रांनो असेच आपल्याला पूर्ण वर्षामधील जर महत्त्वाचे दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय जे दिनविशेष असतात यावरती एकही प्रश्न चुकणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? पहा भारतीय निवडणूक आयोग याची जी निर्मिती आहे ही संविधानाच्या कोणत्या कलमानुसार झालेली आहे? तर ते कलम आहे कलम 324. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, कारण यामध्ये जवळपास पहा कलम 323, कलम 324 आणि कलम 342 आणि कलम 423 हे जे चारही ऑप्शन आहेत हे थोडे फक्त अंकामध्ये बदल केलेला आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊन जाऊ नका. कलम 324 हे जे आहे हे भारतीय निवडणूक आयोगाचं निर्मिती कलम आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात अलीकडच्या काळामध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत? पहा खालीलपैकी असे कोणता देश आहे की त्या देशामध्ये नुकताच तीव्र भूकंप झालेला आहे? तर ते देश आहेत पहा पर्याय क्रमांक 3, तर 1 आणि 2 म्हणजेच काय, तर तुर्कस्तान आणि सिरिया हे जे 2 देश आहेत तर या 2 देशामध्ये नुकतेच गेल्या काही महिन्यामध्ये भूकंपाचे मोठे मोठे धक्के जे आहेत हे जाणवले आहेत. आणि त्याच लक्षात ठेवा त्यावरती अजून एक आपण प्रश्न घेतलेला सुद्धा आहे, तर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तुर्की आणि सिरिया या 2 देशांमध्ये भारताने हेल्प करण्याचं कार्य केलं होतं, म्हणजे मदत कार्य केलं होतं. आणि त्या कार्याचं म्हणजे त्या ऑपरेशनचं नाव होतं पहा ऑपरेशन दोस्त. लक्षात ठेवा ऑपरेशन दोस्त हे जे आहे हे तुर्कस्तान आणि सिरिया यामध्ये झालेला जो भूकंप होता तर त्या भूकंपाचं मदत कार्य म्हणून ती मोहीम राबवण्यात आली होती.
पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तुर्कस्तान आणि सिरिया म्हणजेच 1 आणि 2. यानंतरचा प्रश्न आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हटले जाते. तर लाल बहादूर शास्त्री यांचं जे समाधी स्थळ आहे त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 विजय घाट. मित्रांनो, जे काही असे आपल्या भारतामधील महत्त्वाचे व्यक्ती झालेले आहेत तर त्यांच्या समाधी स्थळ आणि त्यांचं नाव या ठिकाणी आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नव्हते. पहा, सुरू केले नव्हते म्हणजेच ऑप्शन मधील जे 4 पैकी 3 आहेत तर ते आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते, पण खालीलपैकी असं कोणतं होतं की ते त्यांनी सुरू केलं नव्हतं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर प्रबोधन हे जे आहे हे आंबेडकरांनी सुरू केलेलं नाही. यामध्ये पहा बहिष्कृत भारत आहे, समता आहे आणि जनता आहे. हे जे तीनही वृत्तपत्र आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र होते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रबोधन. यानंतरचा प्रश्न आहे कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केलेला आहे किंवा ओळखला जातो. पहा, अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून कोणता दिवस ओळखतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 26 जून हा जो दिवस आहे हा या दिवशी अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. कधी कधी आपल्याला ऑप्शन मध्ये पहा वि दा सावरकर असा प्रश्न विचारला जातो. विनायक दामोदर सावरकर त्यांनाच म्हटलं जातं पहा स्वातंत्र्यवीर. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही. लक्षात ठेवायचे. तर सावरकरांनी गीता रहस्य हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं नाही. यामध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक पहा काळे पाणी, 6 सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझिनी हे जे आहेत हे 3 पुस्तक लक्षात ठेवा. एक ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4. तर हे जे तीनही पुस्तक आहेत हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आहेत. यामधील गीता रहस्य कोणी लिहिलं आहे मित्रांनो हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण गीता रहस्य यावरती आपल्याला 2024 मध्ये 6 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. गीता रहस्य हे पुस्तक कोणाचे आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते. हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर दादाभाई नौरोजी हे जे आहेत इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील आपल्याला कळून येईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम आहे त्याला देखील जॉईन करा. त्या ठिकाणी आपल्याला PDF उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.